पुण्यात आम्हाला सापडली आहे एक मस्त जागा. मागे सिंहगड आणि समोर विस्तीर्ण असा खडकवासला डॅम. नमस्कार, मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या. सिंहगड बघून झाल्यावर आम्ही एका खास ठिकाणी गेलो. ठिकाणाचं नाव आहे झापूरजा. तर हे एक आर्ट म्युझियम आहे जिथे तुम्हाला महाराष्ट्रातील कला आणि संस्कृती बघायला मिळेल. लाकडी वस्तू, पेंटिंग्स, पुतळे, अँटिक्स अशा खूप साऱ्या गोष्टी इथे आहेत. एकूण 10 आर्ट गॅलरीज आहेत. त्यात मला सर्वात जास्त आवडलेलं दिव्यांचं हे प्रदर्शन तर भारीच होतं. दिव्याचे इतके प्रकार इथे आहेत की आपण विचारसुद्धा करू शकत नाही. एक दिवा तर माझे दोन्ही हात पसरले तरी त्याहीपेक्षा लांब होता. मराठीमध्ये 20 तर हिंदीत 29 सिनेमे बनवणाऱ्या प्रभात सिनेमाची कहाणी सांगणारी एक गॅलरीसुद्धा इथे आहे. कुंकू, अयोध्येचा राजा, संत तुकाराम असे अजरामर सिनेमे प्रभात कंपनीने बनवले. आम्ही एकामागून एक गोष्टी बघितल्या. महाराष्ट्राचा मान समजल्या जाणाऱ्या पैठणी साडीचं सुद्धा प्रदर्शन इथे आहे. पेशव्यांच्या काळातल्या पैठणी साड्या बघायला मिळाल्या. चरख्यात कापसापासून धागा कसा बनवला जातो ते पहिल्यांदाच बघितलं. दागिन्यांसाठी सुद्धा वेगळं दालन आहे. वेगवेगळे दागिने आणि ते बनवण्याची माहिती इथे मिळाली. हा संपूर्ण परिसर खूपच सुंदर पद्धतीने सजवला आहे. खडकवासला धरणाच्या अगदी बाजूला असल्यामुळे इथे वातावरण खूपच मस्त असतं. प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला दिसेल त्यात काही ना काही कला साकारलेली दिसते. एका घरात महाराष्ट्रातील संस्कृती या विषयावर वेगवेगळ्या जुन्या वस्तू ठेवल्या आहेत. स्वयंपाकघरातील सामान, मोठी भांडी, उखळ, लाकडी पाळणा बघायला मिळाला. संपूर्ण परिसर आम्ही फिरलो आणि शेवट या छान ठिकाणी केला. व्हिडिओ शेअर आणि सेव्ह करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय.